भाग्यलक्ष्मी. अरे नाही राहू देणार हे मोहिते घरानंच चक्रम आहे आणि अक्का याला घाबरत होती वय. तो काय करणार आहे सुकाळीचा. आता सावताला मार गोळी म्हणजे आम्ही बी बघतो मजा. संजयराव, हो संजयराव, अहो काय करताय? चावा असं ही प्रीत करू नका. हो संजयराव, सोडा मला, सोडा मला. मी पाया पडते. सोडा मला. आई काशी गावात परत आली आहे ही बातमी कुणालाही कळायच्या, अगदी त्या पोरीला कळायच्या, तुम्हाला कळायला हवी होती. आणि तुम्ही त्या मुलीला संपून मग आम्हाला ती बातमी द्यायला यायला हवं होतं. तो जंत्रे म्हणतोय ते अजिबात खोटं नाहीये. जोपर्यंत आम्ही तुमच्यासारखी माणसं पोचतोय ना तोपर्यंत आमचं कुठलंही काम यशस्वी होणार नाही. नाही ते बरोबर आहे ना? नाही म्हणजे मला काय म्हणायचं ते नाही. तो या बाप्पाजीलाच काहीतरी करावं लागणार. संजय, संजय कोणी पुढे यायचं नाहीये. अबोल शब्दांचा माझ्या अंगी हा शहारा. हात येती हातात होई तोच ग किनारा. अबोल शब्दांचा माझ्या अंगी हा शहारा. हात येती हातात होई तोच ग किनारा. श्वास तुझा गुलाबाचा भिनला मनात. देह असे चिंब भिजले कोवळ्या उन्हात. चांदण्यांचे स्पर्श हसू गालात सुरेख. माई सीतेला तसं अग्निदिव्यातून जावं लागलं तसंच या भैरवीला जळत्या निखारातून अनवाणी पायानं चालत जावं लागेल. दुःखानी सर्वाणी त्वया सह विभज्यते. आणि या परीक्षेत जर ती पार पडली तरच ते सिद्ध होईल ही आमची मुलगी काशी आणि या गावाची भाग्यलक्ष्मी आहे का नाही. तुला हे गाणं कसं माहित? मी हे गाणं माझ्या काशीसाठी गायलं होतं. मीच सांगितलं होतं तुम्हाला. माझ्या सांगण्यावरूनच तुम्ही हे गाणं माझ्यासाठी गायला होतं. हे गाणं मी काशीसाठी गायलं होतं, तुझ्यासाठी नाही. जिच्यासाठी हे गाणं तुम्ही गायलं ती काशी तुमच्या लक्षात आहे. पण मग त्या काशीचं मन तुम्ही नाही ओळखू शकत का? का विश्वास ठेवू याच्यावर? तुमचा विश्वास नसेल तर तो सिद्ध करण्यासाठी माझी कोणत्याही अग्निदिव्यातून जाण्याची तयारी आहे. नाही, काय गरज नाहीये त्याची. तुम्हाला हे मान्य आहे? नाही. तू माझी काशी कशी असू शकतेस? कारण मी आपल्यात घडलेला प्रत्येक प्रसंग तुम्हाला सांगू शकते. अगदी आपल्या लग्नापासून तुमचं आजारातून बरं होणं, आपण रंगवलेली स्वप्न. असं कसं शक्य आहे? तुझा आवाज, तुझा स्पर्श किती वेगळं. तू माझी काशी नाहीयेस. तू नाहीयेस माझी काशी. तू नाहीयेस माझी काशी. तू नाहीयेस माझी काशी.